ईसाई मिशनरींचा धोका लक्षात घेऊन आम्ही स्वतः नाणीजधाममध्ये CBSE बोर्डाचं इंग्लिश मीडियम स्कूल घातलेलं आहे. नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत हे स्कूल आमचं क्रमाक्रमानं वाढत चाललं आहे. आता 12वीपर्यंत आहे. पुढच्या वर्षी 13वी होईल. परंतु हे CBSE बोर्ड असलं, इंग्लिश मीडियम पूर्ण जरी असलं तरीसुद्धा आम्ही आमचे संस्कार सोडलेले नाहीत. वेदविज्ञान ज्याला म्हणतात ते वेदविज्ञान आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकवतो असतो. CBSE बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तोही शिकवतो आणि त्याचबरोबर त्या मुलांना आमच्या संस्कृती जी आहे, संस्कार जे आहेत, या संस्कारांबद्दल पण मार्गदर्शन केलं जातं. आणि माझा कटाक्ष असतो, मी स्वतः त्या शाळेला वारंवार भेट देत असतो आणि पाहत असतो की अशा प्रकारचे त्या मुलांवर संस्कार होतात की नाही. आमच्या शाळेमध्ये जी मुलं येतात या मुलांना कपाळाला गंध लावलेला असलाच पाहिजे. मुलींच्या हातामध्ये बांगड्या, रिबन हे असलंच पाहिजे. आईवडिलांना नमस्कार करून आलंच पाहिजे. खरं बोललंच पाहिजे, नाही मी कधीच खोटं बोलता कामा नये. त्याचबरोबर आपले जे यज्ञ का केले जायचे, आपले वेदांची नावं सांगितली जातात, आपल्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना शिकवल्या जातात, उपासना पद्धती शिकवली जाते मुलांना. आणि त्यामुळे एक सुंदर पद्धतीचे संस्कार आमच्या शाळेमध्ये आम्ही चालू केलेले आहेत. अशा प्रकारे जे हिंदू धर्मीय लोक आहेत की ज्यांच्या अशा शाळा कॉलेजेस असतील त्यांनी अशा प्रकारचा संस्कार आपल्या शाळेमध्ये सुद्धा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दिला पाहिजे. आमच्या शाळेचा रिझल्ट दरवर्षी 10वीचा 100% असतो, 12वीचा 100% असतो. आणि 12वी म्हणजे कॉलेजला असणारी मुलं येऊन बघा, म्हणजे लक्षात येईल की अतिशय सुसंस्कारित मुलं दिसतात तुम्हाला. आणि ही मुलं कुठे आपापली नावं करायला सुरुवात केलेली आहे. टपोरीगिरी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्या मुलांमध्ये नाही, तर अत्यंत सुसंस्कारित मुलं या शाळेतून बाहेर पडतात. आपण नाणीजधामला जरूर भेट द्या आणि आमच्या शाळेचा अभ्यास करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की संस्कार माणसाला किती सुसंस्कृत बनवू शकतात आणि त्याची काय गरज आहे हे आपल्या लक्षात येईल.